नमस्कार मित्रांनो, बांधकाम कामगार योजना या योजनेसंदर्भातील मित्रांनो अशी महत्त्वाची अपडेट आहे। कारण की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे महाराष्ट्रातील जेही बांधकाम मजूर आहेत यांना स्वतःचं घर बांधण्यासाठी 1 लाख रुपये, 2 लाख रुपये आणि 3 लाख रुपये असं अर्थसहाय्य मित्रांनो देण्यात येणार आहे। तर याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती सुद्धा दिली आहे। तर मित्रांनो, मिळालेल्या माहितीनुसार जे बांधकाम मजूर आहेत यांना ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये, शहरी भागासाठी 2 लाख रुपये आणि महानगरपालिका या एरियामध्ये जर येत असाल तर 3 लाख रुपये अर्थसहाय्य आता राज्य सरकारकडून मिळणार आहे। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहेत किंवा यासाठी अर्ज कसा करायचा आहे, यासाठी कोणकोणती पात्रता लागणार आहे, तर मित्रांनो A to Z माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण बांधकाम कामगार योजनेच्या वेबसाईटवर जाऊन डायरेक्ट पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ मित्रांनो आपण घेऊन येत असतो। याचा सर्वात आधी लाभ तुम्हाला मिळावा हाच हेतू आपल्या YouTube चॅनलचा असतो, म्हणून चॅनल नक्कीच सबस्क्राइब करायचा आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगार योजना ही एक कल्याणकारी मंडळाची योजना आहे। या योजनेमार्फत बांधकाम मजुरांना वेगवेगळ्या प्रकारच्या योजनेचा लाभ सुद्धा दिला जातो, जसं की शैक्षणिक क्लेम असेल किंवा घरकुल असेल किंवा एखाद्या वेळेस काम करताना जर कामगाराचा मृत्यू झाला किंवा अपंगत्व आल्यास त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा कल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो। तर मग आता स्वतःचं घरकुल बांधण्यासाठी किंवा स्वतःची जागा घेण्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे 3 लाखापर्यंत अनुदान कसं मिळणार आहे ही आपण A to Z माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे। आणि हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडलास तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे। तुमच्या एका लाईक मुळे आपला व्हिडिओ जास्त रँकिंग करेल आणि जास्तीत जास्त कामगारांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि त्यांना सुद्धा लाभ मिळत राहील। तर चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे। गुगल क्रोमवर गेल्यानंतर या ठिकाणी टाकायचं आहे बांधकाम कामगार घरकुल। अशा प्रकारे टाकल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी असं पेज ओपन होईल। त्यानंतर बांधकाम कामगार घरकुल योजना 2024 यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। मित्रांनो, यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन। तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, बांधकाम कामगार घरकुल योजना या अंतर्गत कामगाराकडे कच्चे किंवा पडके जर घर असेल तर त्यांची स्वतःची जमीन असेल तर घर बांधण्यासाठी ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये, नगर परिषद क्षेत्रासाठी 1.5 लाख रुपये आणि महानगरपालिका क्षेत्रासाठी 2 लाख रुपये आणि मुंबई महानगर प्रदेशासाठी 2 लाखाचे बांधकाम अनुदान देण्यात येणार आहे। तर मग आता घरकुल योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कामगाराला अर्ज कसा करायचा आहे, तर बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्र किंवा पात्रता लागणार आहे, तर अर्जदार कामगाराचे वय हे 18 ते 60 वर्ष दरम्यान असणं आवश्यक आहे। त्यानंतर कामगारांचे महाराष्ट्रातील वास्तव्य 15 वर्ष असावे। अर्जदाराने मागील 12 महिन्यामध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेलं असणं आवश्यक आहे। तो नोंदणीत कामगार असावा व नोंदणी चालू असावी। तर बांधकाम कामगार घरकुल योजनेसाठी कोणकोणती कागदपत्र लागणार आहे, सर्वप्रथम म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, कायमचा पत्ता पुरावा, ईमेल ID, मोबाईल नंबर, काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता, नोंदणी अर्ज, पासपोर्ट आकारातील 3 फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला असला तरी चालेल। नियोक्त्याचे मागील वर्षभरात 90 दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला, इंजिनियर, ठेकेदार किंवा ग्रामसेवक यांचा सुद्धा जोडू शकता। तर महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायतकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र आणि 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर घोषणापत्र। बांधकाम कामगार घरकुल योजनेचे नियम व अटी सुद्धा या ठिकाणी आहे। तर अर्जदार कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारास या योजनेचा लाभ दिला जाणार नाही। मंडळाकडे नोंदणी जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत। तर बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेचा लाभ घेत असता कामा नये। त्याचबरोबर 18 ते 60 वर्ष वयोगटातील बांधकाम कामगार असणं आवश्यक आहे आणि मागील 12 महिन्यात 90 दिवसापेक्षा जास्त काळ बांधकाम कामगार म्हणून काम केलेले असावे आणि शेवटचं म्हणजे स्वतःचे पक्के घर असता कामा नये। तर बांधकाम कामगार घरकुल योजना अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत कशी आहे,
तर कामगाराला मित्रांनो खाली एकच सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता। अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्र जोडून अर्ज सादर आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयात जमा करायचा आहे। तर अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण झाली आहे। तर अशा प्रकारे वेबसाईटवरून सुद्धा तुम्ही बांधकाम कामगार घरकुल योजना अर्ज क्रमांक 1 डाउनलोड करू शकता, त्यानंतर 2 डाउनलोड करू शकता आणि आपल्या क्षेत्रातील कामगार कार्यालयाचा पत्ता सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। तर बांधकाम कामगार योजना नवीन शासनाचे निर्णय सुद्धा येथे क्लिक करा, हे ऑप्शन तुम्हाला दिसत असेल तर त्यावर सुद्धा क्लिक करून संपूर्ण अपडेट माहिती तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे बांधकाम कामगार जर असेल तर त्यांना 1 लाख, 2 लाख आणि 3 लाख असं 3 लाख रुपये अर्थसहाय्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडून मिळणार आहे। तर मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आहे, तुमच्या माहितीचा असेल तर व्हिडिओला नक्कीच तुम्ही सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता। आणि मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवायचं आहे आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस सुद्धा करायचा आहे।